मला असं वाटतं की हे खरं आहे की ते चित्र आपल्याला जेवढं असं प्रॉमिसिंग वाटतं मराठी सिनेमाचं तसं नाही आहे. या गोष्टीची खंत सुद्धा वाटते अनेक वेळा, कारण एक स्टँड म्हणून आपण असं घेतो की मला मराठी सिनेमात काम करायचं आहे आणि कारण माझं माझ्या भाषेवर प्रेम आहे असं सगळं. तर मला असं वाटतं की आता प्रेक्षकांनी सुद्धा तो स्टँड घ्यायला हरकत नाही, कारण सोशल मीडियावर सगळे मराठी प्रेम दाखवत असतात. कारण प्रत्येकाला मी मराठी असल्याचा अभिमान फक्त फेसबुकवर वाटत असतो. तर तो आपल्याला जर मराठी भाषा जपायची असेल, आपल्याला मराठी कल्चर जपायचं असेल, तर ही संधी आहे तुम्हाला तुमचं मराठी प्रेम दाखवायची. कारण बाहुबलीला जातात सगळे आणि सगळे चेक इन करतात. बाहुबली बघणं हे ऑलमोस्ट म्हणजे ते असं होतं ना की फेसबुक पोस्ट नाही टाकली तरी बाहुबली बघता येतो, असं काही कंपल्सरी तिकीट चेक करत नाही. तर मला असं वाटतं मग तसं जर असेल तर आता या दोन्ही सिनेमांचे सुद्धा सगळ्यांनी पोस्ट टाका आणि चेक इन करा. म्हणजे ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला प्रसार करता येईल या सिनेमाचा, तर सगळ्यांनी दाखवा मराठी प्रेम, असं मला वाटतं. ही संधी आहे तर दुप्पट दाखवायची संधी, आणि एक नाही दोन दोन सिनेमांना मराठी प्रेम दाखवायची संधी. सो नक्की दाखवा असं वाटतं. तर मी आकाशला विनंती करतो तरी उभं राहून 2 शब्द बोलतो. मला वाटतं हे सगळे म्हणजे काय बोलायचं ते बोललेच आहेत, तर तरी पण मला वाटतं की ज्यात मराठी जे प्रेक्षक आहेत ते जास्त हिंदी बघत असतील किंवा मराठी प्रेक्षकच मराठी फिल्म बघत नाही. सो मला वाटतं या सगळ्या प्रेक्षकांनी आधी मराठी फिल्म बघितल्या पाहिजेत. आणि आता आम्ही म्हणलं तसं पण म्हणजे दुसरं काय झालं तर याची मराठी असली अचानक जागी होते, म्हणजे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल अशा टायमाला कुठे म्हणजे झोपलेले असतात ते असं मला वाटतं. पण या सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि मुरंबा आणि एफयू म्हणजे दोन्ही वेगवेगळे विषय, सो दोन्ही बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतं ते. नमस्कार. मला अमेय म्हणाला ते अगदी पटतंय. मी सेल्फिशली असं म्हणेन की आम्ही तुम्हाला नाही दिसणार आहोत आता यूट्यूबवर आणि फेसबुकवर, त्यामुळे आळस आता म्हणजे झटका आणि जा सिनेमाघरांमध्ये आमचे सिनेमे बघायला. आकाश म्हणाला तसं 2 वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे येत आहेत. आपण नेहमी कंप्लेन करत असतो की मराठी सिनेमा येत नाहीये, चांगला येत नाहीये, आणि आता येत आहेत 2, तर तेवढी मेहनत तुम्ही प्रेक्षक म्हणून घ्या आणि प्लीज 2 जूनला जाऊन दोन्ही सिनेमे पहा. सगळे मुद्दे वाटून दिले. माझ्याकडे आता काही उरलंच नाही आहे सांगायला, पण मला मिथिलाचा मुद्दा खूप पडला. खरंच यूट्यूबवर वगैरे आम्ही नाही दिसतो. सिरियसली मला असं वाटतं की एखादा म्हणजे आम्ही आमचा एफयूचा ट्रेलरच जेव्हा टीजर ॲक्च्युली जेव्हा रिलीज झाला होता, तर तेव्हा आम्ही इतके सगळे एक्सायटेड होतो, त्याला व्ह्यूज पण खूप चांगले मिळाले, त्याचा आनंद होताच. पण खाली ज्या नेगेटिव्ह कमेंट्स होत्या त्या फार डिस्टर्बिंग होत्या. म्हणजे मला असं वाटतं की आपणच अरे हे काय चाललं आहे, हे काय म्हणजे थोडंसं एक जर आपण जे नॅरो माइंडेड जसं म्हणतात की मराठी होत आपण हे जर नाही दाखवलं ना फार, तर खूप पुढे जाऊ मला असं वाटतं. कारण त्या नेगेटिव्ह कमेंट्ससुद्धा त्याचा आपण म्हणतो आपण हे कोण वाचतं, नेगेटिव्ह कमेंट्स नसतात वाचायचे. पण खरंच मला चांगलं वाटतं की त्याच रात्री जेव्हा आमचा टीजर लॉन्च झाला होता तेव्हा मी सगळी घरी बसलो होतो आणि आमच्या नेगेटिव्ह कमेंट्सवर चर्चा झाली होती की हे असं का बोलतात लोक आणि काय एवढं काय चुकीचं राहिलं. आय एम सॉरी टू से, पण जेव्हा मी माझ्या इंडस्ट्रीमधल्या कलिग्सना भेटले होते तेव्हा त्यांचंही म्हणजे इतके लोक तोंडावर आम्हाला सांगत होते की हां म्हणजे टीचर ओके आम्हाला गाणी आवडली. तर मला असं वाटलं की हे धजावतं तरी कसं बोलायला एखाद्याच्या तोंडावर की टीचर ओके आम्हाला गाणी आवडली. मग मला आय स्पीक फॉर मायसेल्फ, मी कधीच कितीही कोणतीही गोष्ट नाही आवडली तरी कोणाच्या तोंडावर जाऊन सांगणार नाही की ठीक आहे म्हणजे अंडरस्टँड. बिकॉज मला असं वाटतं आपण एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे आणि तेच कुठेतरी मला असं वाटतं कमी पडतं. अगेन 2 जून खरं तर मलाच 2 मिनिटं असं होतं की अरे 2 जून मुरंबा पण येतोय. कारण जेव्हा मी मुरंबाचा ट्रेलर पाहिला होता तेव्हा आय थॉट इट वॉज रिली इंटरेस्टिंग आणि आय वॉज हॅपी कारण मिथिला आणि अमय वर कमिंग टुगेदर असं. पण जेव्हा कळलं की 2 जूनला एफयू पण रिलीज होते तेव्हा उप्स असं झालं होतं. पण नेव्हर माइंड. अगेन मला असं वाटतं या गोष्टी आपण परत एकदा पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजे. खूप दोन्ही वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट तुमच्या समोर येतात आणि ॲज यू कॅन सी म्हणजे मला पुन्हा एकदा त्याचं ॲडव्हर्टायझिंग करायला नको आहे. कारण का ट्रेलर बघून तुम्हीच ठरवताय की दोन्ही चित्रपट किती उत्तम दिसत आहेत. तर अगेन मराठी ऑडियन्स प्लीज ब्लेस अस ऑन 2 जून. थँक्यू. मला असं वाटतं की ॲज अन ऑडियन्स जनरली वी गेट जजमेंटल व्हेरी सून. टीजर किंवा ट्रेलरवर अख्खी फिल्म कशी असेल इट्स जस्ट अ ग्लिम्स.
वी त्या ट्रेलरचा मोटिव्ह हा असतो की साधारण तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे हे त्या ट्रेलरच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय. मला असं वाटतं प्रेक्षकांनी एक संधी द्यावी. म्हणजे हे म्हणाले तसं आपण हिंदी फिल्मच्या चॉईसेस असल्या की वी स्टार्ट थिंकिंग की अरे 3-4 फिल्म्स आहेत, आपण यातल्या कुठल्या कुठल्या पाहू शकतो. आज मला असं वाटतं की पहिल्यांदा किंवा खूप काळानंतर असं मराठीत होते की 2 चांगल्या फिल्म्स एका दिवशी आहेत. तर तो अप्रोच लोकांचा मला असं वाटतं राहायला हवा की गो फॉर बोथ द फिल्म्स, सी द फिल्म्स अँड देन जज फॉर युअरसेल्फ. आणि मला खात्री आहे दोन्ही फिल्म्स अमेझिंग झाले आहेत, लोकांना आवडणार आहेत. सो आय वुड जस्ट से की डोंट जज टू सून. दोन्ही फिल्म्स पहा आणि मग तुम्हाला कशा वाटत आहेत ते